हा जो मी डोसा बनवलेला आहे हा फक्त रव्यापासून बनवलेला आहे. ना ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत, ना दुसरं कोणतं पीठ ॲड करणार आहोत. आपल्याला फक्त 1 वाटी रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर जाड आणि बारीक असेल तर बारीक. जाड असेल तर तुम्हाला थोडंसं त्याला भिजवायला लागेल. आपण आता माझ्याकडं थोडासा जाड रवा आहे. मी हे 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1-2 पाण्याने आपल्याला रवा छान वॉश करून घ्यायचा आहे. आणि जर रवा व्यवस्थित असेल तर चाळायची गरज नाही, नसेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. 1-2 पाण्याने त्याला छान वॉश करून घ्यायचं आहे. नंतर परत छान नितळ पाणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे 10 मिनिटं. फक्त 10च मिनिटं भिजवायचं आहे. रवा लगेच फुगतो. 10 मिनिटं झालेली आहेत बघा, रवा छान फुगलेला आहे. याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडंसं ठेवायचं, पूर्ण नाही काढायचं आपल्याला पाणी. त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त त्याला एकच वेळेस फिरवायचं आहे. जास्त फिरवायची गरज नाही आहे. रवा ऑलरेडी छान भिजलेला पण आहे आणि तो जास्त बारीक करायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं फक्त आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. बाकी काहीच ॲड करायची गरज नाही. ना तुम्ही त्याच्यात सोडा वापरा, ना कोणतं एक्स्ट्रा पीठ वापरा. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आपण मीठ टाकल्याच्या नंतर. तवा ठेवायचा आहे तापायला. तवा छान तापला, त्याच्यामध्ये नुसता पाण्याचा शिंतोडा टाकायचा. तेल वगैरे टाकायचं नाही. तेल तो व्यवस्थित होत नाही, फक्त पाणी शिंपडायचं. त्याला छान फिरून घ्यायचं. आणि लक्षात ठेवा, हा डोसा एकदम कडक होत नाही. लक्षात ठेवायचे आपल्याला. आपल्याला एकदम नरम छान लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे ना. ह्याच्यात आपण सोडा वगैरे ॲड केलेला आहे आणि इन्स्टंट बनतो. फक्त 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर मुलांना टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. मी काहीच न टाकता आता डोसा आपल्याला सुटायला तयार आहे. सगळ्या साईडनं तुम्ही बघू शकता, सगळ्या कडा सुटलेल्या आहेत. त्याला पलटी करून घ्यायचा. छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. मी काही तेल वगैरे लावणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता. आता छान आपला डोसा रेडी आहे. कसा वाटला तुम्ही बघा. नक्की कमेंट करा आवडला तर, आणि एक वेळेस नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायची आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द रेसिपी. बाय.